नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर आज आहे बेंदूर. तर बेंद्राच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज सगळीकडे असतात पोळ्या, तर त्याप्रमाणे आमच्यात पण पोळ्या चालू आहेत. तर अमृताच्या इकडं देवपूजा चालू आहे आणि मी तिकडं डाळ पण शिजायला टाकलेलं आहे. कारण आज उठलं काय केलं, आंघोळ वगैरे झाली, म्हणजे सगळं घरातली बाकीची कामं झाल्यानंतर मी लगेच चहा वगैरे बनवला आणि लगेच डाळ पण शिजायला टाकलेले. कारण मग डबल जेवण बनवायचं म्हटलं की खूप अवघड होऊन जातं. तरी मिस्टरांपुरता डब्बा थोडा बनवून दिला, कारण पीठ भरपूरच असं मळलं आणि त्यातल्या थोड्या चपात्या बनवून दिल्या. आणि मग नंतर कारण पोळ्या बनवायच्या म्हटल्या ना, तर आपलं पीठ जरा थोडंसं भिजावं लागतं आणि मग ते पोळ्यांचं पीठ जर व्यवस्थित नाही झालं ना, तर पोळ्या व्यवस्थित बनत नाहीत. त्यामुळं मी एकदम सगळं पीठ पण मळून घेतलेलं आहे. तर अमृताची छानपैकी देवपूजा झालेलं आहे बरं का. आणि पहिले जे बैले आणलेले होते ना, तर त्यातला एक फुटला. त्यामुळे आम्ही काय केलं, यावर्षी दुसरे आणलेत. तर 2 वर्ष झालं आम्ही तेच पुजत होतो, पण यावर्षी एक फुटल्यामुळं नाही, आता दुसरा आणलेला आहे. बघू शकता, खूप छान आहे बरं का. पहिल्यापेक्षा पण हा एकदम सुंदर आणि दिकाऊ बैल आहे. तर तिचं अमृत चांगलं पूजन वगैरे करून घ्यायला लागलेले. तोपर्यंत आता आपली डाळ वगैरे शिजते, नंतर पोळ्या वगैरे बनवायच्यात आपणाला, नंतर नैवेद्य वगैरे दाखवायचा. कारण हा सण म्हणजे त्यांचाच असतो ना, त्यांना पहिलं जेवायला द्यायचं असते. खरं म्हणजे हे जनावरांसाठीच असतं. आदल्या दिवशी भरपूर काय काय बनवतात, त्यांना खिचडा वगैरे बनवतात, त्यांना खायला देतात आणि मग दुसऱ्या दिवशी पोळ्या वगैरे असतात. तर त्यांच्या गळ्यामध्ये असं दोरे बांधायचे असतात, त्यामुळे ती बांधायला चालू केलेलं आहे तिनं कट करून. तर तिने पण गेल्या वर्षीच एक होता ना, तो पण पुजलेला आहे बरं का. तर पुजला का तर चालतो का ते नक्कीच सांगा. तिनं पुजला आहे त्याच्याबरोबर. तर छानपैकी अगरबत्ती वगैरे लावून घेतलेले. आणि ह्या आत्ता मी जी अगरबत्ती आणली ना, त्याला वास तर एवढा छान आहे, मस्तच वास होता. तर आता दोरे वगैरे असे बांधून घेतले तिनं. तर आज कोणी कोणी पोळ्या केल्या नक्कीच सांगा. कारण सकाळ उठल्यापासून सर्व चालूच असतं बायकांचं. कोणाकोणाच्या दुपारी असतात पोळ्या, कोणाच्यात सकाळी लवकर असतात. तर आम्ही प्रत्येक टायमाला मी काय करते, सकाळी नाश्ता वगैरे झाला, थोडंसं जेवण करायचं आणि नंतरच मग दुपारनंतर पोळ्या बनवायच्या अशी करत असते. पण आत्ता मी ह्या वेळेला काय केलं माहिती आहे, लवकरच पोळ्या करायला चालू केलेलं आहे. तर आपली डाळ वगैरे शिजली, येळवणी वगैरे काढलेलं आहे बरं का. आणि आता मी आमटी बनवायला घेतलेलं आहे आणि तिकडं मग आपलं पुरण पण आता वाटून घ्यायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे आपली आमटी छानपैकी पाहिजे. जी आमटी जर छान असली ना, तर मग आपण पोट भरून जेवू शकतो आणि पोळ्या पण खाऊ शकतो आहे. आणि आमच्या मिस्टरांना लागतं दुसरं पोळ्या कमी असल्या तर चालतात, पण आमटी अशी चांगली छानपैकी पाहिजे, कडक. तर त्यासाठी मी वल्ला नारळ घातलेला आहे. आणि कोथिंबीर माझ्याजवळ नव्हती बरं का, नंतर उशिरानं आणली. तर वल्लं खोबरं, जिरं, लसूण, अद्रक, लसूण पेस्ट हे सगळं मी यामध्ये घातलेलं आहे. कारण पूर्ण रेसिपी काय दाखवली नाही, प्रत्येक टायमाला आम्ही काय करतो दाखवत असतो. त्यामुळे आता शॉर्टकटमध्ये सगळं दाखवायला चालू केलेलं आहे. आणि जरा येळवणी, आपल्याकडे पहिली लोक बायका म्हणतात येळवणी, तर येळवणी घट्ट निघलेलं होतं बरं का. आणि कुकरमध्ये डाळ शिजवली होती. थोडंसं पाणी मी जास्त टाकलं, त्यात हळद आणि मीठ, हळद आणि तेल लावलं ना, तर ते उकळी वरती पाणी येत नाही आणि आपलं येळवणी असं घट्ट निघतं. तर अशा प्रकारे आपली आमटी झालेली आहे छानपैकी. मी यात काहीसुद्धा घातलेलं नाही, फक्त येळवणीच आहे बरं का हे. तर इथं भाऊ पण आलेला आहे मुंबईवरून. तर म्हटलं चला आता चहा वगैरे द्यावा, त्याला चहा पण दिलेला आहे. जरा उशिरानं उठलेला होता त्यामुळं. आणि इथं पुरण पण वाटले. आता आपली आमटी पण छानपैकी झाली आहे. तर आता इथं पुरण वाटून घ्यायचं आणि चहा शिजायला ठेवलेला आहे बरं का इथं. तर आकाश बसलेला आहे, तो लागला आहे लिंबू आणि पाणी प्यायला, कारण त्याला. तर बघा, तो उठल्या उठल्या आंघोळ करून आला आणि तो लिंबू कापून घेतलं त्यानं आणि एक ग्लास पाणी घेतला. तर त्यामध्ये ते पिळला आणि नमक, थोडीशी साखर टाकली, हलवून तो पितो. असा रोजच पित असतो तो. कारण लिंबू हे आयुर्वेदिक आहे आणि आपल्या शरीरासाठी पण चांगलं आहे. आपलं पोट साफ होतं आणि म्हणजे आपणाला म्हणजे असं हलकापणा पण जाणवतो त्याने. पोट साफ झालं ना, तर माणसाला हलकापणा जाणवतो. पोट जर गॅस पकडलं ना, तर माणसाला कसं उठणं बसणं सुद्धा अवघड होऊन जातं आणि गॅस पकडलं ना, चालायला सुद्धा नको वाटतं. तर तो रोज पित असतो सकाळी. तर लिंबूचे भरपूर असे फायदे आहेत बरं का. एखाद दिवशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन. तर चला, आपलं आमटी पण अशी छानपैकी उकळली. आता उतरून ठेवते तिला
आणि आता आम्ही करायला लागलेलो आहे पोळ्या बघा. चहा वगैरे घेतला आहे. तर इथं चालल्यात पोळ्या बनवायच्या. मी बनवते आणि अमृता भाजून घ्यायला लागले. कारण पटकन असं एक जणांना भाजून घेतलं आणि एक जणांना लाटलं ना लगेच होऊन जातात. आणि तर मी काय केलं, पुरण पण असं छान जरा पुरणाची पण जरा वेगळीच पद्धत झाली. कारण मी जे चाळणीनं पुरण वाटते ना त्याला थोडंसं होल पडलं होतं. तर त्यातून थोडी थोडी डाळ बाहेर आल्यामुळं का नाही ती पोळी लागली फुटायला. तर चला असू द्या, काय फरक पडत नाही. आपण छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे पोळ्या करण्यासाठी आपलं पुरण आणि पीठ छान झालं पाहिजे, तरच आपली पोळी छान होते. तर मी काय करत असते, पिठानंच लाटते बरं का. मी पहिले तेलाच्याच पोळ्या बनवत होते. पण तेलाच्या पोळ्यामध्ये काय होतं माहिती आहे, पुरण जास्त बसत नाही. मग ते आपणाला पोळी पण खायला छान लागत नाहीत. आणि पिठाची कशी आपण जेवढं पुरण त्यात बसवेल ना तेवढं त्यात पुरण बसत असतं. आणि मग खायला पण छान लागतात. आणि गूळ वगैरे भरपूर टाकला असं गोड पोळ्या झालेत बरं का. जरी आपल्या पुरणामध्ये पुरण जरी कमी झालं आणि गोड जर पोळी असली ना, म्हणजे डाळीमध्ये जर गूळ जास्त असला तर आपल्याला ती छान लागते. तर बघा अशा प्रकारे आपल्या पोळ्या छान झालेत. तर ती डाळ गेल्यामुळं मध्यंतर काय होतं, फुटते. त्यामुळं फुगतच नाही ती पोळी. बघू शकते अशी झाली. एका साईडला कशी ती फुटली. तर चला अशाच आपणाला सगळ्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत ना, नंतर जेवण वगैरे पण करायचं आहे. आणि मी आता काय करणार आहे, मी थोड्याच पोळ्या करणार आहे आणि थोडं त्यातलं पुरण ठेवणार आहे संध्याकाळी बनवायला. कारण आपण सकाळी आता ह्या टायमाला जर पोळ्या खाल्ल्या ना तर संध्याकाळपर्यंत त्या सुकल्यासारख्या होतात. आणि मग संध्याकाळी जेवाय टायमाला जर आपण गरम गरम पोळ्या बनवल्या ना मग खायला आपल्याला बरं वाटतं. तर आता अमृतानं म्हणजे नैवेद्य वगैरे बनवून घेतलेत ना, तर तिनं देवांना सगळ्या स्वामींना मंदिरात, तर ते बैल पोळ्या आहेत त्यांना नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे. तर आता बाकीच्यांना आता आपणाला जेवायला पण वाढायचं आहे. जशा आपल्या पोळ्या बनतील ना तशा आपणाला वाढायचं, म्हणजे नंतर सगळे जेवण झाले की आपणाला पटकन जेवता येतं. आपली देवपूजा कशी वाटते नक्कीच सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला का नाही ते पण सांगा. जर व्हिडिओ आवडला असला तर एक कमेंट करा आणि एक लाईक पण नक्कीच करा. आणि नवीन कोण जर असाल तर सबस्क्राईब पण करा. आणि काय केलं माहिती आहे का, मी पीठ पण असं भिजवून ठेवलेलं आहे बघू शकता भजी बनवण्यासाठी. तर आता ही भजी बनवून घेते. आणि हे आपलं पीठ घरगुती आहे बरं का, छानपैकी घरातल्या गिरणीवर दळून आणलेलं होतं. म्हणजे यात मिक्स वगैरे काय नाही, ओरिजिनल आपली डाळ आहे छानपैकी. तर मस्त असे भजे वगैरे झाले. आणि इथं मी ताट केलेलं आहे छानपैकी बघू शकताय. तर आता बसली तिथं जेवायला. तर माझ्या पोळ्या करायचं चालू आहे. मी थोडं मध्यंतरी बंद केलं आणि त्यानंतर ताटं वगैरे केली. आता भजी वगैरे तळून घेते, नंतर मग आम्हाला पण जेवण करायचं आहे. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.